हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत सुंदर अशी सिंपल गळा ब्लाऊज डिझाईन। आता त्यासाठी मी ते ब्लाऊजचं अस्तरवरती कटिंग केलेलं आहे। टोटल 14.5 इंच उंची घेतलेली आहे, कारण शिलाईनंतर मला 13.5 इंच हवी आहे। चेस्ट साईज आहे 32 साईज, त्यामुळे गळाही कमी येईल आणि गळा खोली जास्त असल्यामुळे गळा रुंदी मी 2.25 इंचच घेतलेली आहे। आता वरच्या बाजूनही 2.25 इंच आणि खालच्या बाजूनही 2.25 इंचावरती मी मार्क केलेला आहे आणि हे मार्क आता बॉक्स आपण आखून घ्यायचा आहे। आता पुन्हा गळ्याच्या खालच्या बाजूकडून 3 इंच मार्किंगचा एक बॉक्स आखून घ्यायचा आहे आणि त्या मार्किंगपासून पुन्हा एकदा 3 इंचावर मार्क करायचा आहे। आता सुरुवातीचा जो बॉक्स आहे त्या बॉक्सला जिथं 3 इंचापर्यंत मार्किंग केले तिथं अशा पद्धतीने त्रिकोण होईल तयार अशी मार्किंग म्हणजेच रेष आखून घ्यायची आणि वरती अशा पद्धतीने पानाचा पंचकोनी गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। म्हणजे जिथे छोटासा बॉक्स तयार होईल आणि वरती बॉक्सच्या वरतीच पंचकोनी गळ्याचा आकार द्यायचा आहे। आता वरती 2.5 इंचाचं एक मार्किंग करून त्या बाहेर अर्धा इंच घेऊन मी मार्क करत आहे, कारण वरती 2.5 इंचापासून खाली शेप व्यवस्थित दिसावा म्हणून मी ते केलेलं आहे। आता मार्किंग करून झाल्यानंतर आपण करणार आहोत कटिंग। आता कटिंग करण्याच्या अगोदर अशा पद्धतीने मी जे अस्तरचं कापड आहे ते फोल्ड केलेलं आहे, म्हणजेच वरच्या बाजूनही ते मार्किंग वटलं जाईल आणि मी पुन्हा एकदा ते डार्क करून घेते। म्हणजे आपण ज्यावेळेस गळा कटिंग करू आणि स्टिचिंग करताना ज्यावेळेस मी कॅनव्हास वापरेल त्यावेळेस परफेक्ट गळ्यावरती आपल्याला शिलाई करता येईल, म्हणून मी वरच्या बाजूनेही पुन्हा डार्क करत आहे। आता तुम्ही इथे कॅनव्हास नसेल वापरतात तर इन आउट करून तुम्ही अशा पद्धतीने गळा शिवू शकता, पण मी इथे कॅनव्हास वापरणार आहे त्यासाठी मी इथे कॅनव्हास घेतलेला आहे आणि कॅनव्हास मी डबल फोल्ड केलेला आहे आणि जी बंद बाजू आहे ती गळ्याच्या बंद बाजूवर ठेवली अशा पद्धतीने। आणि आता ही एक बाजू मी ओपन करते, म्हणजेच जे मार्किंग केलेलं आहे ते मार्किंग मला कॅनव्हासच्या आतून पण दिसेल आणि त्याच मार्किंगवरती मी अशा पद्धतीने पुन्हा एकदा डार्क मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मग कटिंग करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, जे खाली ब्लाऊजवर मार्किंग आहे तेच मार्किंग, इथे कुठेही मार्जिन वाढवायचं नाही आणि वरच्या बाजूनेही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पुन्हा एकदा मार्किंग करून घेऊ शकता। फक्त जे वेळेस आपण कॅनव्हास ब्लाऊजवर ठेवतो ते सेट करून घ्यायचं आहे, नाहीतर आपल्या सेफ्टी पिन असतात टाचन पिन त्या लावून घ्यायच्यात। आता मी ते मार्किंग केलं आहे आणि या मार्किंगच्या बाजूला जवळजवळ 1-1 इंचावरती अशा पद्धतीने एक्स्ट्राचं मार्जिन घेतलेलं आहे। हे आपण एक्स्ट्राचं मार्जिन शिलाईसाठी उपयोगी पडतं। आता मी इथे कटिंग करून घेते त्या मार्किंगवरती आणि मग आतला पार्ट कट करणार आहोत। आता तुम्ही या कॅनव्हासला कापड घेऊन कडेने शिलाई मारू शकता किंवा डायरेक्ट इन आउट पद्धतीनेही अस्तरला लावू शकता। आता मी डायरेक्ट इथं इन आउट पद्धतीने लावणार आहे, कापड वगैरे लावणार नाही। तर मी आता आहे असं मार्किंगवरती कटिंग केलेलं आहे आणि मधला जो गळ्याचा शेप आहे तो तयार करून घेतलेला आहे। आता मी इथे ब्लाऊजचं कापड घेते अस्तरचं, त्या अस्तरवरती जसं मी मार्किंग करून घेतलेलं आहे त्या मार्किंगवरती मी कॅनव्हास ठेवते आणि हा कॅनव्हास मी चिटकून घेणार आहे, कारण हा चिपकणारा कॅनव्हास आहे। आता मी प्रेसच्या साहाय्याने ह्याला अस्तरला चिटकून घेणार आहे। तुमच्याकडे जर प्रेस नसेल तर तुम्ही डायरेक्ट पिन लावून सिलाई मारून घेऊ शकता, पण मी इथे चिटकून घेणार आहे। मी प्रेसच्या साहाय्याने कॅनव्हास चिटकून घेतले आणि ब्लाऊजचं जे कापड आहे त्याच्या वरच्या बाजूने हे कॅनव्हास ठेवलेला आहे, म्हणजे सुईची बाजू आहे त्यावरती मी अस्तरचं कापड ठेवलं आहे आणि कॅनव्हास त्याच्याबरोबर वरती येईल असं ठेवलेलं आहे। आणि आता हा कॅनव्हास जो आहे त्याच्या एकदम कडेवरती शिलाई मारत आहे। आता ही शिलाई मारताना योग्य फिनिशिंगसह मारायची, तुम्ही हवं तर इथे पिन लावून घेऊ शकता। आता मी ही शिलाई मारल्यानंतर हे एक्स्ट्राचं जे कापड आहे गळ्याचं ते मी कट करते, पण कट करताना 1/4 इंच कापड शिल्लक ठेवायचे आणि मग कटिंग करायचे, कारण इथं आपल्याला छोटेसे कट द्यायचे आहेत आणि जे टोक आहेत त्यांनाही कट द्यायचे आहेत, म्हणून एकदम तंतोतंत कटिंग करायचं नाही, थोडं 1/4 इंच कापड एक्स्ट्राचं ठेवायचं। आणि हे जे काही कोण आहेत त्यांना मी कट दिलेले आहेत आणि हे कट आता मी पलटून घेते। हे व्यवस्थित पलटून घ्यायचे आहेत, एखाद्या टोकदार वस्तूच्या साहाय्याने हे जे टोक आहेत ते व्यवस्थित काढून घ्यायचे आहे। इथे पहा मी स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने हे दोन्ही टोक व्यवस्थित काढून घेतलेले आहे। आता टोक काढल्यानंतर योग्य फिनिशिंगसह एकदम गळ्याच्या कडेवरती व्यवस्थित दाबटीप देऊन घ्यायचे आहे। दाबटीप देताना काळजीपूर्वक अस्तर किंवा कापड गोळा होणार नाही याची पूर्णपणे काळजी घ्यायची आहे आणि मगच गळ्यावरती दाबटीप टाकायचे आहे। आता दाबटीप टाकून झाल्यानंतर तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही ब्लाऊजवर मॅचिंग अशी लेस लावू शकता,
म्हणजेच कॉन्ट्रास्ट वगैरे लावू शकता. जर साडी तुमची विदाऊट कलर असेल किंवा त्याच्यामध्ये एखादा कलर असेल तर तुम्ही इथे लेस वापरू शकता, पण मला इथे लेस वापरायची नाही आहे. तर मी डायरेक्ट आता यावरती दाबटीप देणार आहे आणि जे काही अस्तर आहे आपण परफेक्ट कटिंग केलेलं ते अस्तरच्या चारही बाजूने कडेने एकदम कडेवरती शिलाई मारून घ्यायचं आहे आणि जे काही ब्लाऊजचं एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. आता ही शिलाई मारताना पण योग्य फिनिशिंग सहज मारायची आहे. ब्लाऊजचं कापड कुठे गोळा होणार नाही, वरून घडी पडणार नाही, ही काळजी घेऊनच मग शिलाई मारायची आहे आणि एक्स्ट्राचं कापड कटिंग करून घ्यायचं आहे. आता हे कटिंग करून झाल्यानंतर तुम्ही ते लेस लावू शकता तुम्हाला हवी असेल तर. तर चला आता आपण रेग्युलर जसं ब्लाऊजला टक्स टाकतो त्याच पद्धतीने मी इथे ह्या ब्लाऊजलाही टक्स टाकून घेते. टक्स टाकण्याची पद्धत, ब्लाऊज अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे, 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडायची, त्यानंतर जो भाग उरतो त्याचा मध्य काढायचा आणि मग त्या मध्यावरती टक्सची उंची घ्यायची. आता टक्सची उंची ही ब्लाऊजच्या उंचीनुसार कमी जास्त होऊ शकते. आता हे 32 साईज चेस्टचा ब्लाऊज आहे, त्यासाठी मी 3.5 इंच बरोबर आहे ती मी घेतलेली आहे. आता मी इथे कमरपट्टी जोडून घेणार आहे. कमरपट्टी जोडण्यासाठी 1.25 इंच रुंदाची पट्टी घ्यायची आहे आणि लेंथ जेवढी कमरेची लेंथ आहे त्या पद्धतीने घ्यायची आहे. आता या पट्टीला खालच्या बाजूने फिनिशिंग आहे त्यामुळे मी 1/4 इंच दुमडलेली नाही आणि मी 1 इंचाची पट्टी घेतली आहे. पण जर फिनिशिंग नसेल तर तुम्ही दुमडण्यासाठी म्हणून 1.25 इंच घ्यायची आहे. आता ही पट्टी मी कमरेला जोडून घेतलेली आहे. आता इथे मी पट्टी पूर्णपणे ब्लाऊजच्या आतमध्ये घेऊन यावरती ही 5 नंबरची शिलाई मारलेली आहे, कारण ही शिलाई मी नंतर काढून घेणार आहे ज्यावेळेस मी हात शिलाई करील त्यावेळेस. आता आपण जो छोटासा बॉक्स बनवला आहे त्यासाठी मी इथे छोटीशी नॉट बनवून घेते. हे अशा पद्धतीने मी नॉट व्यवस्थित बनवून घेतलेली आहे. आता ही नॉट मी ब्लाऊजला जोडून घेते, कारण आपण इथे लावणार आहोत बटन. तुम्हाला जर बटन लावायचं नसेल तर तुम्ही हे दोन्ही टोक सुई दोऱ्याने शिवून घ्या आणि तिथे एखादा डायमंडचा किंवा मॅचिंग असा मणी लावला तरी चालेल. आता हा बटन मी इथे शिवून घेते. तर अशा पद्धतीने सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी